करतो असं गोड गुलाबी व्यक्तिमत्व आहे. लिजंड कॉमेंटेटर आहेत. निश्चितच गेली कित्येक वर्ष ग्रामीण टेनिस क्रिकेटची सेवा करतायत. आपलं आम्ही शहापूरच्या धर्तीवरती मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत करतोय. जाऊया मैदानावरती. मॅचला झाली सुरुवात आणि नवीन कहाणी मैदानावरती सुरू होतीये. पहिला बॉल शुभमचा पहिलाच बॉल फुलटॉस घेऊन खेळलाय ऑन साइडला. मिड विकेट बाउंड्रीच्या दिशेनं भाऊ वेगानं चेंडूवरती जाऊन पकडेल फेकेल. दुसरी धाव इथं कंप्लीट केलीये. खातिवली आणि नारायणगाव या दोन संघांच्या दरम्यान हा सामना या ठिकाणी चालू झालाय. सकाळच्या सत्राची दुसरी मॅच आपण पाहिली. कल्पेश जाधवचा करिश्मा. पहिल्या सामन्यामध्ये खातिवली संघानं शुभम माडिकनं जबरदस्त कामगिरी केली आणि हा तिसरा सामना आजच्या दिवसात आपल्याला पाहायला मिळतोय. या गटामध्ये चुरस तुम्हाला नक्कीच प्रत्येक मॅच मध्ये दिसते. हा चेंडू बॅट फिरवतायत. बॅट आणि चेंडू मध्ये संपर्क नाही. निर्धाव येतोय. शुभम आलाय पहिल्या षटकासाठी. व्यूवर रचना तुम्हाला पाहायला मिळतीये. विकेट किपर शॉट, थर्डमॅन शॉट, फाईन लेग, पॉइंट, कव्हर, एक्स्ट्रा कव्हर 30 यार्ड मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. शॉर्ट स्क्वेअर लेग, मिड ऑन 30 यार्ड मध्ये, सीमा रेषेवरती वाईड डिश लॉंग ऑफ, डीप मिड विकेट पाहायला मिळतोय. मिड ऑनच्या हातात होम डिलिव्हरी. शुभम महाडिकनं जशी फिल्डिंग लावली आहे बरोबर ट्रॅप मध्ये पकडलाय. पहिला फलंदाज माघारी. पहिला मासा गळाला. पहिल्याच बॉलवरती आणि पहिल्याच या विकेटच्या माध्यमातून धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत 1 गडी बाद 2 धावा. शुभमचा हा चेंडू इथे पॉइंटला बीट केले. चेंडू चाललाय सीमारेषेच्या दिशेनं डीप पॉइंटला. सीमा पार चौकार. आपल्याला पाहायला मिळत आहेत. शुभमूर्ती आता मात्र हल्ला चढवलाय. इथे स्लोवर वन गती परिवर्तन केलं. लगेचच चेंडूवरती नियंत्रण मिळवलं. टप्पा पडल्यानंतर सरळ विकेट किपरच्या हातात डॉट येतोय. षटक क्रमांक 1 मध्ये आपण आहोत. पॉवर प्लेचं पहिलं षटक या ठिकाणी मार्गस्थ असताना शुभम टाकतोय. ओव्हर द विकेट न ओव्हर पिच. फटका फसलाय. चेंडू हवेत. गणेश चेंडूच्या खाली. झेल टिपला आणि खेळ संपला. लागलेला हा दुसरा धक्का नारायणगावला. षटकाच्या अंतिम धावफलकावरती 6 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. 6 ऑन द बोर्ड. 2 गड्यांच्या मोबदल्यात 6 धावा. शुभम महाडिकचं हे षटक आपल्याला पाहायला मिळालं. चांगल्या दर्जाची गोलंदाजी. चला स्पीडअप करा. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात. बॉलर तयार होतोय. जयेश वरती विश्वास दाखवलाय. दिनेश आणि विपुल ही जोडी मैदानावरती बॅटिंग करतील. सामना करावा लागेल. नारायणगाव टीमला इथून जर धावा बनवायच्या असतील, डाव सावरायचा असेल तर एक चांगल्या भागीदारीची गरज आहे. पार्टनरशिपची गरज. भागीदारी रचावी लागेल. पार्टनरशिप करावी लागेल. धावा बनवायच्या असतील तर इथे एकमेकांना साथ द्यावी लागेल. जयेश
लेफ्ट आर्म राऊंड विकेट. इथे सुद्धा मिस टायमिंग, व्यवस्थित बॅट वरती आला नाही. एक सिंगल धाव स्कोरबोर्ड वरती आपल्याला पाहायला मिळेल. एका धावेची मदत, धावफलकावरती थोडीशी हालचाल. 7 धावा इथे अद्यापपर्यंत जमल्यात. दुसऱ्या षटकात आपण आहोत. बॉलर जयेश, लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. आजच्या दिवसाची तिसरी मॅच इथे पार पडतीये. फिरून मारण्याचा प्रयत्न ऑफसाईडच्या बाजूला सफल झालाय. सिंगल कंप्लीट होईल का? सिंगल कंप्लीट केलीये, रिस्क घेतलीये. लेग बाईचा इशारा. माधव सर तिथंच लागलंय का? ओके, एक सिंगल आली धावफलकावरती. एका धावेची मदत, 8 धावा. इथे पुढे सरसावत खेळलाय वाडिश लॉंग ऑफला. फिल्डर त्या ठिकाणी थोडस फंबल. दुसऱ्या धाब्यासाठी येत आहेत आणि वेगानं दुसरी धाव सुद्धा कंप्लीट करतायत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. या 2 धावा धावफलकावरती जमतील, पाहायला मिळतील. स्कोरबोर्ड 10 या आकड्यावरती. या पूलमध्ये तुम्ही पाहत असाल जरूर हसी मजाक मध्ये चाललेले सामने तुम्हाला इथे एन्जॉय करायला मिळत आहेत. मात्र शेवटी जाऊन तुम्हाला टाईट गेम या पूलमध्ये सुद्धा पाहायला मिळेल. कारण नेट रन रेट भरपूर मायने रखता है. हा चेंडू जबरदस्त होता. सरळ यष्टांचा वेध घेतलाय. फलंदाज माघारी परतेल. दांडी दांडी दांडी. वाले बाबू, आपलं मनापासून आम्ही कौतुक करतोय. माधव सर, तेरा करू दिन दिन कितने इंतजार खत्म हो गया. मैदानावरती काल आले तिथून छा गए गुरु. गोलंदाज तयार. एका पाठोपाठ एक धक्के मिळतायत, झटके मिळतायत. संघ अडचणीत सापडलाय. नारायणगाव बाहेर निघावं लागेल. चक्रव्यूहातून बाहेर निघावं लागेल. मित्रांनो, महाभारत जर आपण पाहिलं असेल तर कड्या तपश्चर्येनंतर अर्जुनाला चक्रव्यूहाचं ज्ञान मिळालं. मात्र ज्या वेळेला अभिमन्यू आईच्या पोटात होता त्यावेळेला चक्रव्यूहाचं ज्ञान देत असताना अचानक बाहेर जावं लागलं आणि अर्धवट ज्ञान त्यावेळेला अभिमन्यूला मिळालं चक्रव्यूह भेदण्याचं. चक्रव्यूह शिरायचं कसं हे माहीत झालं. षटक संपलंय, चर्चा होत राहील. धावफलकावरती पाहायला मिळत आहेत ते 12 धावा. चक्रव्यूहात जायचं कसं ते बरोबर माहीत झालं. माधव सर, जितके श्रेष्ठ अर्जुन होते योद्धा, तितक्याच श्रेष्ठ त्यांचा मुलगा अभिमन्यू, अर्थातच प्रभू श्रीकृष्ण यांचे भाचे होते लाडके, आणि त्यांनी शिकवलेला आणि त्यांचा चेला अर्थातच गुरु श्रीकृष्णांचा भाचा अभिमन्यू. चक्रव्यूह शिरायचं माहीत झालं, मात्र बाहेर कसं निघायचं हे ज्ञान त्याला प्राप्त झालं नाही आणि शेवटी त्या चक्रव्यूहाचा शिकार व्हावं त्याला लागलं. इथे चक्रव्यूह जबरदस्त रचलंय. बाईचा इशारा येतोय. चक्रव्यूह खतरनाक पाहायला मिळते. खातिवली टीमचं, शुभम महाडिकचं आणि संपूर्ण टीमनं जबरदस्त चक्रव्यूह नारायणगावसाठी इथं पाहायला मिळतंय. धावफलक स्थिरावलेलं हळूहळू पुढे चाललंय. 13 या आकड्यावरती तिसरं षटक चालू झालंय. 6 षटकांची मॅच, सन्मानजनक धावसंख्येची गरज. इथे चांगला टाकलाय. सरळ विकेट किपरच्या हातात जातो. डॉट येतोय. शॉट ऑफ लेंथ.
उंची चांगली ठेवली. संकेत आलाय. संकेत दिनकर हरहुन्नरी खेळाडू आहे. संकेत विषयी सुद्धा संपूर्ण तालुक्याच्या दोस्ती यारीमध्ये भरपूर चर्चा सातत्यानं असते. दोस्तीच्या दुनियेचा राजा माणूस आणि क्रिकेटच्या मैदानावरचा वेगवान तेस्तरार बेताज बादशाह. इथे बॅटची एज, झेलची संधी आणि या संधीचं सोनं केलंय. वन मोर विकेट डाऊन और एक टपका. बातें तो होती रहेगी. अलॉंग द कार्पेट चेंडू येतो सीमारेषेच्या जवळ. त्या ठिकाणी करण अर्जुनची जोडी भाऊ आणि पप्पू सीमारेषेवरती तैनात पाहायला मिळतीये. खातिवली टीम साठी भरपूर चांगलं प्रदर्शन काल आपण पाहिलं असेल. भाऊच्या बॅटमधनं आसमानी बॅटिंग पाहायला मिळाली. इथे चेंडू हवे, झेलची संधी. झेल टिपला जाईल का हा प्रश्न आहे. हातातनं ड्रॉप झालाय. थोडासा कदाचित लेझी अप्रोच पाहायला मिळतोय. थोडेसे नाराज कॅप्टन शुभम. पप्पूकडनं ही अपेक्षा नव्हती असं सांगतायत. निश्चित 2 धावा येतील, धावफलकावरती जोडल्या जातील. स्कोरबोर्ड 16 या आकड्यावरती 16 16 धावा धावफलकावरती. ओव्हर नंबर 3 मध्ये आपण आहोत. 6 षटकांची मॅच. चला स्पीडअप करा. आपण 1 मिनिट उशिरानं आहोत. इथे चांगला टाकलाय. फिरून मारण्याचा प्रयत्न होता. विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जातोय. डॉट. षटक संपलंय 3रं आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर इथे स्कोरबोर्ड वरती आहेत 16 धावा. 16 ऑन द बोर्ड. ओव्हर नंबर 4. चौथ्या षटकाला या ठिकाणी सुरुवात करतायत. बॉलर तयार. पुन्हा एकदा शुभम महाडिक स्वतः येतोय गोलंदाजीसाठी. वैयक्तिक खात्यातलं 2रं षटक. पहिलाच बॉल आडव्या बॅटनं खेळलाय. मिड विकेटला फिल्डर त्या ठिकाणी 2 येत आहेत. चांगल्या पद्धतीने कमिटमेंट येऊन चेंडूला अडवलं. 2री धाव कंप्लीट. 3ऱ्या धाबेसाठी येत आहेत आणि 3री धाव इथं कंप्लीट केली. 1 धाव संघासाठी नक्कीच वाचवली. चांगली कमिटमेंट. चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. दूरवरनं बापू आला. 1 शॉट. 2 पैकी 1 धाव शॉट आहे. 3 पैकी 2च धावा मोजल्या जातील. लावडापील बॅटची एज. एकमेकांना इशारा दिलाय. आखो ही आखो में इशारा. फलंदाज बाद.
चेंडू चांगला आहे, वेगवान, विकेट किपरच्या स्वाधीन डॉट. कालचा दिवस जर आपण पाहिलं तर दसई संघानं तब्बल 3ही सामने डॉमिनेट करत असताना जिंकले. आज सकाळच्या सत्रात त्यांना सुद्धा मात मिळाली. काल खातिवली संघाला सुद्धा एक पराभवाला सामोरं जावं लागलं. कल्पेश जाधवच्या भातसई टीमनं शुभम महाडिकच्या खातिवली टीमला परास्त केलं. त्यानंतर त्यांनी कमबॅक केलं. आज सकाळच्या सत्रामध्ये एक चांगला उलटफेर खातिवली संघानं दसईला परास्त करून केलाय. त्यानंतर कल्पेश जाधवच्या भातसई टीमला सुद्धा एक सामना गमवावा लागला. त्यानंतर आज त्यानं डॉमिनेटिंग परफॉर्मन्स केलाय. जबरदस्त मॅचेस आपल्याला कालच्या दिवसात सुद्धा पाहायला मिळाल्या. खातिवली आणि वाळशेत या दोन संघादरम्यान मॅच आपण पाहिली. खातिवली संघानं तिथे सामना जिंकला. सकाळच्या सत्रामध्ये वाळशेत संघानं सुद्धा एक सामना जिंकला होता. त्यानंतर वाळशेत आणि नारायणगाव जो शेवटचा सामना झाला तो वाळशेत संघाने जिंकला. म्हणजे वाळशेत संघ सुद्धा रेस मध्ये आहे. स्कोरबोर्ड वरती 18, 4 षटकांच्या समाप्तीनंतर 18 धावा या मॅच मध्ये डॉमिनेट केलंय. या मॅच मध्ये आपण पाहताय तर नारायणगाव संघाला बॅकफुट पंच चांगल्या पद्धतीने दिलाय. चला माधव सर, त्यांना थोडी ताकीद द्या, वेळेची काळजी घ्या. बरोबर 20 मिनिटांमध्ये 4 षटकं कंप्लीट होत आहेत. 3 षटकापूर्वी माधव सर आपण 1 मिनिट लेट होतो. 4थ्या षटकात त्यांनी बरोबर 1 मिनिट कव्हर केलाय. 25 मिनिटात आपल्याला 5 षटकं टाकणं बंधनकारक आहे. याची काळजी आपल्याला सर्वांना घ्यायची आहे. मैदानावरती सर्व वातावरणासोबत वेळेची काळजी आणि शिस्त ही आपल्याला पाळावी लागेल. 5वं षटक चालू होत आहे. बॉलर तयार. जयेश आलाय. जयेश वरती पुनश्च एकदा विश्वास दाखवलाय. दुसऱ्या षटकामध्ये तो आला होता. 6 धावा देऊन एक घडी त्यानं बाद केला होता. ओव्हर नंबर 5. पहिला चेंडू चांगला टाकलाय. समोरून मोठा ब्लास्ट करण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि चेंडूमध्ये संपर्क नाही. स्ट्राईक वरती योगेश खेळतोय. संघर्ष त्याचा राहिलाय. हेमंत खेळतोय. योगेश आणि हेमंत ही जोडी मैदानावरती. स्ट्राईक वरती हेमंत आहे. हेमंत पडवळ. खुल्या टप्प्याचा चेंडू इथे तो एंडला लागलाय. सिंगल एक धाव कंप्लीट करतील. शांत ठेवलाय. खातिवली संघानं जवळजवळ हा सामना खिशात टाकण्याच्या तयारीमध्ये पाहायला मिळत आहेत. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी, चेंडूवरती चांगलं नियंत्रण. ओव्हर नंबर 5, 5वं षटक. रिव्ह्यू आहे, चेक केलं जाईल या ठिकाणी. फिल्डिंग टीम रिव्ह्यू. व्हाईट बॉल साठी हा रिव्ह्यू आहे. चेक करूयात. अंपायर डिसिजन व्हाईट बॉल. रिव्ह्यू संपला. माधव सरांचा इशारा होता व्हाईट बॉल. तिसऱ्या पंचांकडे निर्णय दिला होता. थर्ड अंपायर सिद्धू पाजी सांगतायत यस इट इज व्हाईट. रिव्ह्यू समाप्त झालाय. लॉंग ऑफ वरती एक टप्प्यावरती पकडले फेकलंय. एकच धावेवरती इथं संतुष्ट राहावं लागेल. चांगलं क्रिकेट खातिवली संघ आजच्या दिवसामध्ये खेळतोय. सकाळच्या सत्रापासून वार पलटवार सातत्यानं आपल्याला पाहायला मिळाले. नेक्स्ट मॅच तुम्हाला हाय व्होल्टेज ड्रामा एन्जॉय करायला मिळेल.
वाळशेत आणि त्यांच्या विरोधात धसई. बिग फाईट मॅच. व्हाईट बॉल. अजून एक अवांतरचा हा चेंडू. स्कोरबोर्ड 22-22. ही मॅच थोडीशी निराशाजनक बॅटिंग नारायणगाव संघाच्या वतीने आपल्याला पाहायला मिळते. संघर्ष त्यांचा जो चालू आहे तो अविरत अद्यापपर्यंत संघर्ष करतायत. जयेश लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. बॅट फिरवली. कुठल्याही प्रकारे आता पता नाही, अंदाज नाही. निर्धाव आलाय. अजून एक निर्धाव बॉल, निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. चांगल्या पद्धतीने या ठिकाणी चेंडूवरती नियंत्रण, गोलंदाजी, फिल्डिंग खातिवली संघाने इम्प्रेस केलं. इथे सुद्धा मिस टायमिंग. चेंडू जातोय कव्हरला. कव्हर स्वीपर वरती पकडफेक. सिंगल. एकच धाब्याचं या ठिकाणी योगदान आलेलं आहे. टीम धसई आणि वाळशेत दोन्ही टीमचे कॅप्टन आपण लगेच सज्ज राहा. धसई आणि वाळशेत. पाच षटकांच्या समाप्तीनंतर या ठिकाणी 23 धावा इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. उर्वरित 6 बॉलचा खेळ शिल्लक. पूर्वार्धात आपण आहोत. व्हाईट बॉल. अजून एक अवांतरची धाव येते. शेवटच्या षटकाला सुरुवात झाली. पहिल्याच बॉलवरती सिंगल. अवांतरची एक धाव. स्कोरबोर्ड वरती आहेत 24 धावा. 24 ऑन द बोर्ड. 24 धावा इथे धावफलकावरती आपल्याला स्कोरबोर्ड पाहायला मिळतोय. शेवटचं 6वं षटक. गणेश आलाय. मिस टायमिंग. झेलची संधी. शुभम आला आणि निश्चितच रिले माध्यमातून हा झेल टिपला जातोय. अजून एक गडी गार. या वर्षीसाठी आपल्याला जवळ येत जाईल. चांगला मित्र मिळाला माधव सर आपल्याला. आणि इथनं ते सरळ नाशिकमध्ये आर्या प्रीमियर लीग मध्ये पाहायला मिळतील. सिद्धू पाजी सरांचे जे जे फॅन्स आहेत त्यांनी जरूर आर्या प्रीमियर लीग या स्पर्धेला फॉलो करा. जेपी पॅनलचे पंच आहेत. इथे बॅटची एज. नशिबाची साथ मिळतीये. लक फॅक्टर ऑन. लॉंग स्टॉप एंडला चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. चौकार. अठ्ठावीस 28. लास्ट ओव्हर. शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकामध्ये चाललेला खेळ. नारायणगाव संघाला या मॅच मध्ये मोठा बॅकफूट पंच. किशोर आलाय स्ट्राईक वरती.
काहीतरी चमत्कार त्याला करावा लागेल. लास्ट ओव्हर आणि 3 बॉल शिल्लक. बॉडी लाईन शरीर भेदक आघात केलाय. हा निर्धाव गणेशच्या माध्यमातून टाकली जाणारी ही भेदक गोलंदाजी खातिवली संघाचं कौतुक आपण सातत्याने यासाठी करतो. प्रॉपर टीम वर्क, सर्व यंगस्टर्स प्लेयर, एकाच वयातील ही 11ची टीम तुम्हाला पाहायला मिळते. आई गावदेवी खातिवली या मॅच मध्ये डॉमिनेट करतायत. सकाळच्या सत्रात त्यांनी मोठा पंच दिला तो दसई टीमला आणि या मॅच मध्ये सुद्धा चांगले खेळतायत. इथे सुद्धा डॉट. लास्ट ओव्हर आणि शेवटच्या षटकाचा शेवटचा बॉल इथून आपल्याला पाहायला मिळेल. धावफलकावर जोडल्यात अद्यापपर्यंत 28. आज 7 मॅचचं शेड्यूल आहे. नेक्स्ट मॅच दसई विपक्ष वाळशेत. हा कडा मुकाबला तुम्हाला पाहायला मिळेल. 2-2 सामने जिंकलेत. माझ्या माहितीप्रमाणे एक सामना ते दोन्ही परास्त झालेत. इथे सुद्धा विकेट मिळाली आहे. संकट ओढवलेलं पाहायला मिळतंय. षटक संपलंय 6वं. पूर्वार्ध संपलेला आहे. धावफलकावर आहेत फक्त 28 आणि 29चं लक्ष इथं ठेवलंय. टॉस करूयात. दोन्ही टीमचे कॅप्टन आम्हाला जोडले जात आहेत. कॉइन स्पिन केलाय. हेड आलाय. सुरेश टॉस जिंकलाय. काय निर्णय? फिल्डिंग करू. फिल्डिंग करण्याचा निर्णय स्वीकारताय. या सिरीज मध्ये कशी कामगिरी राहिली आहे? किती सामने खेळलात? किती जिंकलात? किती परास्त झालेत? 3 मॅच जिंकलो. एक आज सकाळी पहिली मॅच थोडा जास्त फरकाने हरलो, त्याच्यामुळे नेट रन रेटवर थोडासा प्रॉब्लेम आलाय. ठीक आहे, बघूया. कारण की त्या दिवशीचा पण पोलला मी बघितला की नेट रन रेटमुळे एक टीम बाहेर येते. तर पुढच्या वर्षी राममामानी थोडा विचार करून जर सगळे टीम 4-4 मॅच जर जिंकत असेल आणि आपले जे टुर्नामेंट होतात त्याच्या 5 आणि 6 ओव्हरचे होतात, 7 ओव्हरची लीग असली तर नेट रन रेट परफेक्ट कॅल्क्युलेट होतो. त्यात बोनस येतो आणि बाकीचा नेट रन रेट 5 ओव्हर आणि 6 ओव्हरमध्ये नेट रन रेटचा डिफरन्स आहे तो एकदाच वाढतोय. त्याच्यामुळे जर शक्य झालं पुढच्या वर्षी तर अशी आयोजन होत असेल 5 ओव्हर आणि 6 ओव्हर, तर ज्यांचे सेम पॉईंट होतात त्यांना मॅच तरी खेळवा, नाहीतर दुसरा काहीतरी विचार करायला पाहिजे. बाकी नियोजनाचा एक नंबरच काम असतं. नक्कीच आपण सुरतचं मत ऐकलं. कारण 4-4 सामने जिंकल्यानंतर सुद्धा स्पर्धेतनं बाहेर व्हावं लागलंय. 5 पैकी 4 सामने जिंकल्यानंतर सुद्धा टीमला ज्या वेळेला मैदानातून बाहेर जावं लागतं त्यावेळेला ते एक वेगळं दुःख आणि ती खंत माणसाच्या मनामध्ये राहते. ती सूरजनं बोलून दाखवली. अजून त्याचा गेम बाकी आहे. मैदानावरती नक्कीच तो चांगला दाखवेल. फिल्डिंग स्वीकारतोय. वाळशेत सारखी टीम आहे. किती धावांपर्यंत रोखशील आणि कोण टार्गेट असेल? कमीत कमी धावसंख्येत रोखण्याचा प्रयत्न करू, कारण की वाळशेत टीम भरपूर चांगली आहे. आम्ही जास्त वेळा खेळलो नाही आहे. 2-3 वेळा खेळलोय. मध्ये ते जास्त खेळत नव्हते, त्याच्यामुळे एवढा अंदाज नाही आहे. 40-42 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू, कारण की त्यांच्याकडे बॉलिंग साईड चांगली आहे. त्याच्यामुळे आम्हाला चेसिंगला थोडा हार्ड जाईल. नक्कीच एक चांगली मॅच आम्हाला पाहायला मिळेल. सूरजनं टॉस जिंकलाय आणि फिल्डिंग स्वीकारली आहे. वाळशेत टीमला बॅटिंग करायची आहे. 6 षटकांची मॅच आहे. समोर दसई आहे. काय तुझी स्ट्रॅटेजी असेल? किती धावा बनवशील आणि तुझी काय परिस्थिती आहे? किती सामने झाले? किती जिंकले? किती परास्त झालेत? आमचे 3 सामने झाले, त्याच्यापैकी आम्ही 2 सामने जिंकलेलो आहेत. आता हे दोन्ही सामने जिंकण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि आमचं 70 ते 75 धावा लावण्याचं लक्ष असेल. आणि त्याच्यानंतर दसई संघाला आम्ही जरा बोनस तर नाही पण हरवण्याचा प्रयत्न करू. एकदा डिफेन्स करायचा प्रयत्न करू. नक्कीच एक चांगला खेळ पाहायला मिळेल. युवा यंग कॅप्टन वरती जिम्मेदारी दिली आहे. तुझा खेळ खूप चांगला राहिलाय. भरपूर चांगला खेळलाय. या मॅच मध्ये सुद्धा तुला खूप साऱ्या शुभेच्छा आम्ही देऊ आणि क्वालिफाय होण्यासाठी नक्कीच चांगले खेळ यशस्वी व्हा. टॉस जिंकलाय सूरजनं, अर्थात दसई टीमनं. आणि ठिकाणी
फिल्डिंग स्वीकारली आहे. वाळशेट टीम फलंदाजी करेल. दोन्ही टीमनं तयार राहायचंय. लो स्कोरिंग मॅच, हाय व्होल्टेज ड्रामा मैदानावरती चालू होतोय आणि जशी मॅचला सुरुवात होईल या ऐकूयात मनोजजी कारवे सरांना. धन्यवाद. येस, थँक्यू सो मच रिस्पेक्टेड कॉमेंटेटर सोमनाथ खाडे सर, ज्यांचा आपण आवाज या स्पर्धेच्या सुरुवातीपासून ऐकत आहात. मी तर म्हणतो की कदाचित पहिल्या पर्वापासून आवाज हा आपल्या सोबत आहे. पर्व सुरू झालं 2017 मध्ये आणि पाहता पाहता प्रेक्षकांनो या SPL ला 8वं पर्व सुरू झालं आणि आपण 8व्या पर्वामध्ये आहोत, 4थ्या दिवसामध्ये आहोत आणि हा सामना क्रमांक आपण पाहतो आजच्या दिवसातील तिसरा सामना. लो स्कोरिंग मॅच आहे. फक्त 28 धावा उभ्या केल्या आणि 29 धावांचं माफक लक्ष घेऊन सलामीची जोडी शुभम गणेश मैदानामध्ये, ज्याने शुभमने मागच्या सामन्यामध्ये हाहाकार माजवला होता. पहिल्या सामन्यामध्ये ते फ्रंट फुटला आला होता. फ्रंट फुट ड्राईव्हचा प्रयत्न होता. ड्राईव्ह नव्हे तर अक्षरशः बॅट आडवी रोल केली होती त्या ठिकाणी, पण तो फ्रंट फुटला छान पद्धतीने येऊन चेंडू जसा फ्लाय झाला तो बॉडी लाईनला आदळला. गोलंदाज विपुल आहे, ज्याने डॉटने सुरुवात केली आहे. अक्षरशः तुमच्या आयुष्यातील सर्वोत्कृष्ट बॉलिंग करावी लागेल ही जर टोटल तुम्हाला डिफेंड करायची असेल तर. 28 धावा तुम्ही उभ्या केल्या आणि समोरच्या खातेरीसारख्या तगड्या संघाला एक माफक आव्हान दिलंय. परंतु आव्हान तुम्ही स्वतःला पण दिलं पाहिजे, स्वतःला सांगितलं पाहिजे की आम्ही आव्हान जे दिलंय हे सुरक्षित करू शकता का. इथे पंचांचा नदीम सरचा इशारा येतो वाईटचा. डायबॅस्टला सोडून जाणारा चेंडू आपण पाहिला आणि वाईटच्या माध्यमातून पहिली धाव इथे सुरू झाली आहे टीम खातेवली संघाची बिनबाद. आजचा मंगळवार आहे तरी सुद्धा चौबाजूला प्रेक्षक आपण पाहतोय. म्हणजे शनिवार आणि रविवार अशा सुट्टीच्या दिवसांमध्ये काय होऊ शकतं ह्या मैदानामध्ये. या वेळेला फ्रंट फुटला पुन्हा एकदा आले. पुन्हा चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट खेळवला गेला. शॉर्ट स्क्रीनच्या दिशेने तिथे सर्वांचे आवडते अंपायर आहेत माधव सर. ते सुद्धा आता मेन जेव्हा षटकामध्ये येतील, मेन बॉलिंग लाईनला येतील, बॉलिंग लाईनला, तेव्हा त्यांचा पुन्हा एकदा आपल्याला डान्सिंग थरार पाहायला मिळेल. परंतु ह्या सामन्यामध्ये बॉलिंगचा थरार अपेक्षित आहे. बॅटिंगला थरारक बॅटिंग करायची अजिबात गरज नाही खातेवली संघाला. टर्न करायचा प्रयत्न होता, शॉर्ट ऑफ लाईन चेंडू होता, कमरेच्या जवळून तिथे वळवायचा प्रयत्न, विकेट किपरला तिथे चेंडूला सोडता आलं नाही. बाईचा इशारा नदीम सरांचा आणि बाईजने इथे धावसंख्या आपण पाहू शकता. आपल्या धावफलकावरती 3 आहेत खातेवली संघाची धावसंख्या. ज्यांना माहिती की आपल्याला संत पद्धतीने खेळून सुद्धा हे लक्ष गाठता येईल. जशी स्थिती आहे, जशी परिस्थिती आहे, जशी गरज आहे त्यानुसार खेळण्याची नितांत गरज आहे. परंतु दुसऱ्या बाजूला अटॅकिंग बॉलिंग करता आली पाहिजे. तशी होत नाही. अगदी लुजर बंदीला त्याला भिरकावलं, टर्न केलं, बॅकवर्ड झोन कडे जात असताना पिल्ल तिथे पोहोचण्याच्या पोहोचण्याच्या दिशेने पोहोचला सुद्धा आणि त्याने प्रयत्न केले. उंच उडी घेतली, चेंडू थांबला होता उसळी घेऊन आणि त्या दरम्यान चौकार तर वाचवला आणि 2 धावा फक्त इथे बॅट्समनला पूर्ण करता आल्या. शुभम याला, शुभम गणेश धावसंख्या 5 वर. हलक्या हाताने फक्त तिथे गॅप शोधण्याचा प्रयत्न केला होता. फिल्डिंग पाहिली जाते. अजून एक फटका आपल्याला ऑफसाईडला पाहायला मिळत नाहीये. म्हणजे दोन्ही पण फलंदाज इथे ऑन साईडला अगदी मजबूत असल्याचं दाखवत असतात. पुन्हा एकदा ऑन द राईज ड्राईव्ह केला, शॉर्ट स्पेरिंगला फील्ड तिथे तैनात आहे. दोन्ही काय भास्कर यांचा डावा गार्ड आहे तिथे, उजव्या बाजूला सुद्धा एक स्लिप तैनात आहे. पण तो त्यांना गार्डची गरज नाहीये. मग शहापूर असो किंवा ठाणे जिल्हा असो की नाशिक जिल्हा असो की महाराष्ट्राच्या बाहेर, त्यांना कुठल्या पद्धतीने बाउन्सर किंवा कसलीच गरज नाही. ते स्वतः सर्व गुण संपन्न आहेत. जबरदस्त सर्वांना ज्यांनी वेळ लावले अनेक वर्षांपासून, 41 वर्षांमध्ये त्यांनी आतापर्यंत ह्या क्रिकेटच्या माध्यमातून पंचाची भूमिका पार पाडली आहे. 1983 सालापासून ते सुरुवात त्यांनी केली आहे. ते आता मागे वळून पाहत नाहीयेत. त्यांना सर्व मागे वळून पाहतात जेव्हा ते मागे जातात. आपल्या त्यांची गाडी मागे जाते, परंतु त्यांची क्रिकेटची गाडी वेगाने पुढे चालली. इथे धावसंख्या हळूहळू पुढे जात असताना 6 वर पाहतो आपण. आणि मित्रांनो, तुम्हाला एक सांगू इच्छितो की मी 3 दिवस ह्या टुर्नामेंटमध्ये कॉमेंट्री करणार आहे, काल, आज आणि उद्या. बरोबर, माझं जो काय मला राम सर मानधन देतील तो तुम्हाला मिळेल. जर तुम्ही माधव सरांना एकदा जरी पकडलं मागच्या काही वर्षांमध्ये की ते ग्राउंड मध्ये थुंकलेत, काय म्हणतो मी, ते एकदाही ग्राउंड मध्ये थुंकलेले नाहीयेत. ही त्यांची वृत्ती आहे, ही त्यांची भक्ती आहे या क्रिकेटच्या प्रती, ही सुद्धा मला माहिती मिळाली आहे.
आणि नक्कीच आपण त्यांना सलाम ठेवतो. जर तुम्ही पकडून दाखवलं एखादं मला व्हिडिओ जर तुम्ही क्लिप दाखवलं की इथे ते थुंकलेत चालू सामन्यांमध्ये, तर मी माझ्या ह्या 3 दिवसाचं मानधन तुम्हाला सुपूर्द करेन. हे माझं आव्हान आहे, हे माझं प्रेम आहे माधव सरांच्या वतीने त्यांच्याबद्दल. एकदा टाळा सुद्धा माधव सरांसाठी. ही त्यांची वृत्ती, त्यांची भक्ती म्हणून त्यांना परमेश्वराने भर भरून दिले या क्रिकेटच्या माध्यमातून. जबरदस्त. जय सद्गुरू माधव सर, जय सद्गुरू. धावसंख्या 6 वर 6 ऑन द बोर्ड. नवीन गोलंदाज वैभव येतोय मैदानामध्ये. राऊंड द विकेट. शॉट आपले तिथे थोडासा अर्ली खेळले गेले. अपेक्षा होती की चेंडू वेगाने बॅट वरती येईल, परंतु नाही. तिथे स्वतःच बघा फलंदाज तिथे नाराज झालाय. त्याला सुद्धा सबदला शुभ मिळाला. चांगली कॅप्टन्सी सुद्धा करतोय, चांगलं मनोगत सुद्धा तो व्यक्त करतोय. कालपासून छान बोलतोय आणि त्याची पूर्ण इच्छा आहे की आम्हाला चॅम्पियन पद पटकावूनच इथून निघून जायचं आहे. धावसंख्या हळूहळू सिंगल आहे 7 वर. बॅकफुटला गेला, बॅट तिथे वेगाने स्लाइस केली होती. बॅटची कडा घेऊन चेंडू कडेकडेने फ्लाइंग स्लिपला जात असताना तिथे झेल मिळाला नाहीये. नयन शिर्के त्या ठिकाणी विकेट किपिंगची भूमिका पार पाडतात, जे चांगले कॉमेंट्री सुद्धा करतायत. त्यांना आपण काल ऐकलं आणि चांगलं क्रिकेट प्रति त्यांचं प्रेम सुद्धा पाहायला मिळालं आपल्याला. कालचे त्यांनी चांगले झेल टिपले. इथे मात्र हा झेल थोडासा अवघड होता. सिंगल आहे. धावसंख्या 8 वर ते टीम खातेली संघाची. मित्रांनो लो स्कोरिंग मॅच आहे. हो इनसाइड आउट. वाव, स्ट्रेट डाऊन ग्राउंड. बॅटचा फ्लो समोर ठेवला, नजर समोर, आणि जसं का धनुष्यातून बाण निघाला तसा चेंडू निघाला 6 धावांसाठी. सुंदर क्लासिकल फटका लगावला इथे शुभमने. जबरदस्त त्याच्याकडे फटके आहेत. तंत्र मंत्र जंत्र वापरत असताना यावेळेला पुन्हा एकदा हो इनसाइड आउट. वा काय नजर आहे, काय टायमिंग आहे, काय बॅटचा फ्लो आहे, काय ड्रिल आहे, काय ग्रिल आहे, काय फ्लो आहे. चौकार येतो अजून एक लागोपाठचा शुभमच्या बॅट मधून. हाफ वॉली घेतो, फ्रंट फुटला येतो, नजर समोर, आणि बॅटचा फ्लो अगदी डाऊन टू अर्थ, टॉप टू बॉटम सरळ बॅट ठेवतोय. बॅटचा चेहरा उघडतोय आणि सर्वांचे चेहरे अगदी प्रफुल्लित करणारे फटके मारतोय मिस्टर कॅप्टन शुभम, लिडिंग फ्रॉम द फ्रंट. धावसंख्या पाहता पाहता वेगाने फुलली आहे, जी सिंगलने सुरू झाली आहे, आता पोहोचलेली आहे ती 18 वरती. 18 ऑन द बोर्ड. 11 धावांची गरज. फिल्डर आतमध्ये घेतलाय, पण तुम्ही आतमध्ये नाही तर बाहेर फेकून देणार. तिकडे प्रेक्षक संख्या जास्त आहे. लॉंग लेगच्या दिशेने हा स्लॉप स्वीपचा नजरा पेश केलाय शुभमने. चौकार, आणि ह्या चौकारांची हॅट्रिक झाली बहुतेक शुभमच्या बॅट मधून. नाही, पहिला षटकार होता. 2 चौकार पूर्णपणे. व्हायला तयार व्हा जरा, अशी जरा शरीर हलवा तरी पण चालेल आम्हाला. गाणी वाजतायत एकदम ताट भूमिका घेऊ नका, ताटर भूमिका. हो 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 हो, खोदून काढले. जबरदस्त पायाजवळ टप्पा पडला आणि मीडियाच्या डोक्यावरून जात असताना अगदी प्रेक्षणीय चौकार शुभम कॅप्टनच्या बॅट मधून. नदीम सर, आपण हळदीमध्ये जातो ना तेव्हा आपल्याला नाचता येत नसतं, पण तो एक रंग असतो, तो एक दृश्य असतो ना, असं आपलं शरीर आपोआप हलत राहतं. तसं जरा हलवा ना. इथं आमचे रामजी पाडोसे सुद्धा हलवत आहेत. धावसंख्या 26 वर. नाचता ढोलता इथे आपण क्रिकेटचा आनंद घेतोय. 3 धावांची गरज आहे. पाहता पाहता 26 जुलैच्या पावसाप्रमाणे धावांचा धोधो पाऊस पडला. मागच्या 4 चेंडूमध्ये तुफानी षटकार, 3 अगदी दर्शनी चौकार ठोकले शुभमने. तब्बल मागच्या षटकामध्ये 20 धावा कुटल्या आणि सामन्याची सूत्र हातात घेऊन सामना लवकरच समाप्त करण्याचा इरादा स्पष्ट केला शुभम आणि गणेशने. नयन शिर्केचा चेंडू टर्न केलाय. कुठे मारायचा प्रश्न होता, पण तो चेंडू केला. मॅच विनिंग स्ट्रोक आहे. 4 रन. वाव, अभिनंदन खातेली. हार्ड लक टफ लक नयन शिर्के अँड नारायणगाव. अगदी कार्यक्रम खलास मस्त पद्धतीने येते.
चॅम्पियन्स स्थानी शुभमने सुद्धा इथे दरारा निर्माण केला, जसं कल्पेश जाधवने इथे वर्ल्ड चष्मा दाखवलाय, ठसा उमटवलाय, तसा शुभम सुद्धा त्याच पद्धतीने इथे या क्रिकेटला घेऊन चाललाय पुढे. वेल डन शुभम.